तर सो हॅलो गाईज, आज आपण खेळत आहे असा भयानक गेम. तर मग तुम्ही पाहून घ्या. आणि आता लावू आपण गाडी बोलवायला फोन. मग फोन लावला आणि मग येड्या सुताडीचे कोणता नंबर लागला तो त्याला त्याचा माहीत ते नाही. आणि मग त्यानं लावला कानाला फोन. मग पाहतो आता चालला. आता आपण बाहेर जातो आहे. तर मग तो आता कासाला जाईन येडा सुरतचा. आपण तरी दरवाजाने त्याला एवढं माहीत बी नाही आहे. मग काय डायरेक्ट निघाली इकडून तिकडे जायसाठी. आणि मग त्याला आपण बाहेर जाता जाता आपल्याला असं वाटतं की डिफेंडर बोलवलं असेल. मग हे पहा डिफेंडर बोलवत होती आणि या येड्या सुरतच्यानं उघडला दरवाजा. आता तो डबुकला बसून डबुक्कन गाडीमध्ये. आता पहा तुम्ही दरवाजा उघडून तो डबक्कन गाडीमध्ये बसून बसला तो ह्याला गाडीमध्ये. आणि बसताच कॅपिटन टाकला गिअर मारली की पण डायरेक्ट चालू केली गाडी आणि डायरेक्ट फाकवली गाडी. पुढे जाऊन पहिले त्यानं इकडं पाहिलं, इकडे काय दरवाजा दिसला नाही. मग घेतली त्यानं रिटर्न घेतो आता बघा कशी सणाना पिरियड. मग डायरेक्ट घेतली त्यानं पुढे अशी आणि मग पुढून डायरेक्ट लेफ्ट टर्न मारून अजून लेफ्ट टर्न ठोकली त्यानं डायरेक्ट. मग पाहिले फुटका असे उघडले तसे काही ते डिफेंडरनी एखादी आलटो फुलटो आहे मी अशी आलटो. आणि मग काय त्याला मारून टर्न त्यानं पुढे बी ठोकली. जसा आहे तो आता त्यानं नक्कीच देशी मारला असं मला वाटते. मग त्याचा डबल तो पुढे जायला लागला. मग त्याला दिसल्या त्या गाड्या आणि त्या गाड्याला जाईन तो डायरेक्ट तेवढी अशी ड्रिफ्ट मारेन त्याच्यापुढे. मग का माझं डिफेंडर आहे मग ते लांबरगिरणी निघते. मग लांबरगिरणीमधून तो डायरेक्ट ते गाडी घेऊन घेतो. कारण की मला माहीत आहे याचं काय एका गाडीत मन भरत नाही आहे. एकदम घोकेल मनाचा एक नंबरचा. मग गेला तो त्या गाडीचं जातो आहे पाहतो. आता तो तिकडून पलटत आहे इकडून तिला पळायला पाहतो आहे. फेकला त्याला बाहेर. तर काय बाप्पा काय धंदे झाले नुसते कावरत कुत्र्याने कामं करून राहिला हा माणूस बी आता. मग आता चालू केली त्यानं गाडी आणि सणान बनान पाहायला सुरुवात केली. दुसऱ्याची गाडी असली की असं ढोपण आवडते दिले पाहणं कुकडच्या मोकळेच चालवणार आली. जशी काय त्याच्या बाप्पाचीच गाडी नेली, जशी काय त्याच्या बाप्पाची गाडी येते असा पिटवून आला की डायरेक्ट ढोरावानी त्या गाडीला. बिल्कुल रिक्स नहीं लेने का है, पता है पुलिस ने हमको एक बार तो हेमलेट में देखा है, अब दूसरी बार भी हेमलेट पहन के गया तो पूरा फंसेगा ना। अरे बाबू भाई, अगर जब हम 4 व्हीलर चला रहे हैं तो इधर हेलमेट की क्या बात आ गई? अरे इसमें हेलमेट नहीं लगाना पड़ता रे बाबा, तू चुना पुराना का दिमाग का आदमी रे वो, तू भी क्या पूरा घंचक करे रे बाबा. ले फिर ये चला रहा है लॅम्बोर्गिनी चालवत आहे आपला गाडी आता चांगली ब्लू कलरची. दिली त्यानं पलटी करून. मला माहीत होतं एका धोक्याचा माणूस नाही कुकडच्या मुकडे. हे पहा आता डायरेक्ट ढोंगणावर ठोकायन तो बरं चांगला ठेसाला ना पाहणं. असं काही कुकडच्या मुकडे गाडी पलटतो आणि कुकडच्या मुकडे उचलतो दरवाजे खुलून सीधा जमिनीवर पाठवताना लावला त्यानं डबल येड्या सुतारीच्या फोन. डबल आता गाडी बोलवीन तो पहा. आता कोणती बोलवतो काय माहीत देवाचा नाही. आता पहिले त्याचा फोनच लागणार नाही असं वाटते. कारण की तो पुरा यंगला आहे. कोणते नंबर लागतो आहे ना त्याच्या मनात पडेल ते कट करून टाकेन तिकडून. आपने जिस नंबर पर कॉल किया है वो नंबर अभी संपर्क क्षेत्र के बाहर है. ये कैसा तमाशा, एक तरफ से पुलिस पीछे पड़ी हुई है, दूसरी तरफ से बाइक वाला गैंग पीछे पड़ा हुआ है और तीसरी तरफ से ये मोगम्बो. अबे मोगैम्बो नहीं बे सिकोमो. हाँ भाई मोगम्बो. अरे अब जाए कहाँ करे. मोगॅम्बो सिकोम्बो तुम्ही नाही ऐकलं तसे. मग आता हे बी फोन घ्या आता डायरेक्ट ह्या गडी. आता फोन लावतो डबल घेतला उचलला हातात नंबर लावला. नंबर आता बरोबर दाबतो की नाही काय माहीत देवाचा नाना. आता त्यानं लावला फोन तरी बी त्याचा फोन काय लागत नाही वाटते आयडी. मग तो डायरेक्ट वरे पाहिजे. आता पाहता तुम्ही वरे पाहिजे तर त्याला दिशे मोठमोठ्या टावरून टूर जे दिसले असताना तुम्हाला हिच्यामध्ये फोनामध्ये. मग त्यानं लावला फोन बोलवली त्यानं फटफटीचे काय करतो बाबा असा खाली उचलून. मग काय त्यानं केली मग स्टार्ट करताच पैकी त्यानं त्याला निस्तीच नागिन खेत गाडी चालवतो पहा. आता तो जाईन डायरेक्ट तिकडे ते निळं दिसते ना तुम्हाला, तिकडे जाईन तो वरे जाऊन पलटून तो पहा कशी कुकडच्या मुकडे फाकता येईल. नुसते बेवडं कामं चालू आहे त्याचे. मग त्यानं पलटवली गाडी. पलटवता त्यानं डबल पलटून तो पाहता तुम्ही. त्याला नुसती गाडी चालवता येत नाही सांगा बरं तुम्ही. पुरा जनावरांनी चालतो आहे तो पुरं नागिन खेत. मग काय त्यानं डायरेक्ट केली ना इकडे लेफ्ट टर्न राईट टर्न. मग काहीचं मग कुकडच्या मुकड्यानं डायरेक्ट त्यानं जरा बी धीरे घेतली आणि देवाच्या नावाने इकडे फाकून हे खाल्या गाडी टाकून दिली. मग काय म्हणतो तुम्ही. मग तो काय कशाला गोट घेतो तो गाडी. आता चालला तिकडे गाडी थांबलेला पहा तुम्ही. आता तो डबल नाही येणार बी इकडे. आता लवकर येणार नाही तो गाडी घेऊनच येणार. आता डायरेक्ट चालला तो शोरूमला. आता गाडी घ्यायला पाहणं असा वाटणं चालला आहे असा बापाचा रस्ता आहे पुरा. ही गाडी दिसली त्याला लाल कलरची पण त्यानं काय थांबेल होती म्हणून त्याला काय आवडली ती लाल कलरची गाडी. मग त्याला पाहिजे ब्लॅक कलरचा घोडा. तो बी असा असताना भारी कुकडच्यामुळे खांब्यातून गाडी कुकडून गाडी देवाचा ना
त्याचं त्याला माहीत बिचारायले. हे पहा हे पहा हे पहा पहा अरे त्याचं बिलकुल काहीच माहीत चालू आहे ना हो. हे पहा उकड्या मुकळं फाकवत आहे गाडी इकडून तिकडे आणि तिकडून इकडे बा मारला टर्न गड्यानं लगेच. आता बा एखाद्याला उडूच वाटते गड्या काय खरी काम दिसत नाही. हे पाय बा अरे वाचला दर्शक न आता म्हणून ते बाई वाचली दर्शक नाही कंबरला तर मोकळे होते पुरी. हा माणूस बी वाचून गेला बिचारा. त्या त्याचं यशी नशीब धरतात म्हणून वाचला तो. हे बाजार मारतो निश्चित टर्नवर टर्न आणि त्याला दिसली अशी गाडी. आता गाडी पाहायला झाला असेल तर नक्कीच. हे फाकला गेला तो गाडीच्या मागे बरोबर. आता एकदम जोरात जाईन तो. हे पाय आडी थांबवेन तो गाडी. अरे बिलकुल उडलताच त्याला. पण तो उडला नाही होता माणूस. हे पहा त्याचं मन काय ठिकाणाला दिसत नाही. तो झाला आहे तो डायरेक्ट पुरा पागल. कारण की तो पुरा येडा व्हायला. पहा आता याला KTM दिसली असेल KTM घ्यायले पण त्याच्याकडे ते गाडी काय घेत नाही. कारण की तो माणूस जो बसला की नाही हेल्मेट घालून बसला आहे ना बिन हेल्मेटचा होता म्हणून त्याला काय गाडी भेटली नाही. त्यानं लोटा काय पता केला पण ते काय जमलं नाही त्याला. पुरा माहिती नेले काय झालं रे. आता पाहिजे काय होते ह्या डायरेक्ट टरकाजो जाईन आणि टरकाजो गेल्यावर पहा काय येले काय होते ह्या चाललाय तिकडे टरकाकडे पळत. तेव्हा कळवणार टरक बोलवला त्यानं आणि त्याला नुसतं बसता नाही येतं त्याच्याकडे. कारण की ते गाडी दाबायला खाली. पहा हे पहा हे पहा त्या कंबरल्यात गॅप गेला. पॅरेलिसचा झटका लावला नक्की त्याला काहीतरी झालं. हे पहा कुकड्या हवेत चालून राहिला बिलकुल एकदम येडी केसवाणी चालून राहिला ना.